आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या घरात आलीयस तेव्हापासून या घरात फक्त अशुभच घडतंय। हो ना, नाहीतर काय वहिनी, मलाही तेच म्हणायचं होतं। हे सगळं जे केलं ना, मला तरी वाटतं हिने मुद्दाम केलेलं आहे। मी का करेन असं? मी का पाडेन वेदाच्या बाबांना? अथर्वने तुला बायको म्हणून स्वीकारलं नाही म्हणून। म्हणून राग काढतेस त्याच्यावर तू। तुमचा संसार सुखाचा होणार नाही हे दिसतंय तुला, म्हणून त्याला मारण्याचा प्रयत्न केलास तू। या घरची मालकीण व्हायचंय तुला। तेच तर मी आधीपासून म्हणत होते वहिनी, खरं आहे हे। म्हणून तर मुद्दाम आपल्याला सगळ्यांना फसवून लग्न केलं ना हिने। काय ग मीरा, अगं किती खालच्या पातळीला जाशील तू। एखादी बाई आपला संसार सुखाचा व्हावा, आपल्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळावं म्हणून काय काय करते, आणि तू तुझ्या नवऱ्याला मारायला निघालीस। मंजिरी प्लीज शांत हो। अथर्वला काही होणार नाहीये, ती काय म्हणते याच्यावर विश्वास तर ठेवून बघ एकदा। कसा विश्वास ठेवू? तुम्ही बघताय ना काय झालंय ते। याला म्हणतात दुसऱ्या बायकोने घात करणं। घात करना, दूसरी बायको घात करना। माझ्या अथर्वाला जर काही झालं ना, तर याच पायरीवरती डोकं आपटून आपटून जीव देईन मी स्वतःचा। ऐसे मॅडम, मंजिरी काय? तू प्लीज शांत हो। हे बघ, दादाला काहीच होणार नाही। कशी शांत हो अनन्या? ही मुलगी अथर्वची बायको म्हणून जोपर्यंत त्याच्या आयुष्यात आहे ना, तोपर्यंत असंच घडत राहणार आहे। अपशकुनी आहे, अपशकुनी। मी जाते, मला माझ्या अथर्व सोबत असायला हो। अजिबात यायचं नाहीयेस तू। तुझा पायगुणच वाईट आहे। तिकडे येशील आणि माझ्या अथर्वाचा जीव घेशील। माया, तू चल माझ्यासोबत। जा जा माया, जा। वहिनी, तू नको काळजी करू, मी जाते हॉस्पिटलला। आई थांब, आई मी सुद्धा येते तुमच्या सोबत। चल। थांब मंजिरी, मी येतोय, आपण सगळे जाऊ हॉस्पिटलला। तुम्ही नाही यायचंय हॉस्पिटलला। मी माझ्या मुलाची काळजी घ्यायला समर्थ आहे। मंजिरी, तुम्ही थांबा इथे तुमच्या त्या अपशकुनी सुनेसोबत। त्या अवलक्षणी पोरीचा तुम्ही गृहप्रवेश करून घेतला आणि माझ्या अथर्वचं नशीबच फिरलं। तुमच्या चुकीची शिक्षा माझ्या मुलाला भोगावी लागतेय। अजिबात यायचं नाहीये तुम्ही।
महागौरी माते, तू कायम माझ्या हाकेला धावून आलीयस. आता सुद्धा माझ्यावर कृपा कर आई. अथर्वला बरं कर. वेदाला तिचे बाबा हवेत. तर अथर्वला काय झालं ना, माझी वेदा एकटी पडेल का? अथर्वला बरं कर. माझ्या वेदासाठी त्यांना बरं कर. आई, आई मी पदर पसरते तुझ्या समोर. तर मला बरं कर. तर जी स्वतः दुसऱ्यांकडून सगळं हिरावून घेते, तिच्याकडे काय मागतेस तू? तू आयुष्यभर हिची भक्ती केली असशील, हिची पूजा केली असशील ना, पण हिने काय दिलंय तुला? काहीच नाही. उलट तुझ्याकडनं तुझं कुटुंब हिरावून घेतलं. माझंही तसंच आहे. हिने माझ्याकडनं माझी आई, माझी बहीण, माझं सर्वस्व हिरावून घेतलं. हिच्याकडनं मागतेस तू? हे काही नाही देणार ग तुला. असं बोलू नकोस मीरा. अगं महागौरी माता तिच्या भक्तांना कायम भरभरून देते. तिच्यावर श्रद्धा ठेव. माझा विश्वास नाही हिच्यावर. ठीक आहे, देवी आईसाठी नाही, माझ्यासाठी नाही, पण अथर्वसाठी, त्यांना बरं वाटावं म्हणून देवघरात जाऊन महागौरी मातेसमोर एकदा दिवा लाव. मी हिच्या समोर कधीच दिवा लावणार नाही. तुला सपना